श्री स्वामी समर्थ. लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी झणझणीत वांग बटाट्याची भाजी एकदा अशी बनवून तर पहा. पंक्तीतील वांग्याची भाजीची चव कधीच विसरणार नाही. खास मसाला वापरून अचारी पद्धतीने बनवूया लग्नाच्या पंक्तीतील भाजी. चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी काटेरी गावरान मध्यम आकाराची वांगी घेतलेत. वांगी घेताना काटेरी घ्यायची, जास्त मोठी नाही लहानही नाहीत. वांग्याचं थोडंसं देठ कट करून घेतलेलं आहे आणि वांग्याचा काटेरी भाग कट करून घ्यायचा. खाताना कसा तोंडामध्ये काटेरी भाग येणार नाही. वांग्याच्या आपण 8 फोडी कट करून घेतलेल्या आहेत. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. कट केलेल्या वांग्याच्या फोडी आपण टाकून दिलेल्या आहेत. कारण कसं वांगी कडू किंवा तुरट लागतात, काळी पडू नयेत म्हणून पाण्यात टाकून दिलं. 2 कच्चे मध्यम आकाराचे इथे साल काढून बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याला पण मीडियम साईजमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे आणि वांग्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकून दिलं. एक विशेष मसाला तयार करूया. लसणाच्या 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच अद्रकचा तुकडा, पण अर्धी वाटी पातळ कापलेलं खोबरं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर. हे वाटण पाणी न टाकता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये अर्धा चमचा इथे मोहरी टाकून मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले. जिरे छान असे तडतडले की तयार केलेलं वाटण टाकून कसं खोबऱ्याचा कच्चापणा जाऊपर्यंत आपण हे वाटण 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकला. ह्या भाजीला कढीपत्त्यामुळे एक विशेष चव येते. कढीपत्ता 1 मिनिट परतून घेतला. त्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर टाकून मिनिटभर परतून घेतली. मसाल्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, भाजीला तरी येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला. तेल सुटेपर्यंत मसाला परतला की त्याच्यामध्ये इथे बटाटे टाकून मिनिटभर परतून घेतलेला आहे. अर्धा कप आपण गरम करून पाणी टाकायचं, जेणेकरून आपले 70 ते 80% बटाटे शिजले जातील. इथे चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे. 2 भागामध्ये आपण मीठ टाकणार आहे. बटाटे आपले 60 ते 70% इथे शिजलेले आहेत. तर कट केलेल्या वांग्याच्या फोडी टाकून वांग्याला 1-2 मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. म्हणजे खूप छान लग्नाच्या पंक्तीतील वांग्याची भाजी खूप छान चवीला लागते बरं का. आणि ते 2 ग्लास मी गरम करून पाणी टाकलेलं आहे. उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवताना व्हिडिओ शूट झालेला नाही बरं का. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. अगोदरही मीठ टाकलेलं आहे बरं का. बरोबर ॲडजस्ट होईल असं मीठ टाकून दिलं. तुम्हाला भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त दिसत असेल, पण भाजीतील बटाट्याचे स्टार्च भाजीत उतरून घट्टसरपणा येतो. खोबऱ्याचे वाटण व कोथिंबीरीचे वाटण टाकल्यामुळे भाजीला कसा दाटसरपणा शिजल्यावरती येतो. त्यामुळे भाजीला शेंगदाण्याचं किंवा कोणतेही मसाले वापरायची गरज नाही. 7 ते 8 मिनिटं आपण मध्यम गॅसवरती भाजी शिजवलेली आहे. भाजी शिजवताना फास्ट गॅस अजिबात करायचा नाही. स्लो गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे. बघू शकताय. या भाजीचा रस्सा बघा झणझणीत चमचमीत. या भाजीचा सुवास घरभर असा दरवळलेला आहे. एकच नंबर अशी मस्त लग्नाच्या पंक्तीतील वांग बटाट्याची भाजी झालेली बरं का. मी बनवलेली आचारी पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतील झणझणीत चमचमीत वांग बटाट्याची भाजी एकदा अशा प्रकारे बनवून पहा. चव कधीच विसरणार नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.